मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत द कंपाऊंड इफेक्ट या पुस्तकाची संपूर्ण मराठीमधनं बुक समरी. द कंपाऊंड इफेक्ट हे जे पुस्तक आहे हे डॅरेन हार्डी या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे, जे एक लहान आणि सातत्यपूर्ण सवयींच्या मोठ्या परिणामांवरती आधारित आहे. हे पुस्तक तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे यशस्वी होण्याचं तत्त्व समजावते. लेखक सांगतात की छोटी छोटी कृती सातत्याने केल्याने मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि हीच कंपाऊंड इफेक्टची ताकद आहे. ह्या चॅप्टरमधल्या काही मुख्य थीम्स या संपूर्ण पुस्तकातल्या आपण बघूया. पहिलं म्हणजे छोट्या सवयींचं सामर्थ्य, दुसरं म्हणजे सातत्याने धैर्याचा प्रभाव, तिसरं म्हणजे योग्य निवडींचं महत्त्व, चौथं म्हणजे प्रगती मोजण्याचं तत्त्वज्ञान आणि पाचवं नकारात्मक प्रभाव टाळण्याचा सल्ला. तर आता आपण एक एक चॅप्टर वाईज बुक समरी बघून घेऊया. चॅप्टर नंबर 1, कंपाऊंड इफेक्ट कसं काम करतं. कंपाऊंड इफेक्ट म्हणजे छोटे सातत्यपूर्ण बदल जे वेळोवेळी मोठा परिणाम घडवतात. लेखक सांगतात की कोणतंही मोठं यश अचानक घडत नाही, त्यामागे लहान आणि सतत केलेले प्रयत्न असतात. दररोज केलेल्या सूक्ष्म निर्णयांचा एकत्रित परिणाम तुम्हाला फार मोठा मिळतो आणि सवय चांगली असू दे किंवा वाईट असू दे ती वेळोवेळी वाढतच जाते आणि त्यामुळे नेहमी चांगल्या सवयी लावून घ्या. उदाहरणार्थ, दररोज 30 मिनिटं वाचन केलं तर तुम्ही एका वर्षामध्ये 10 ते 15 पुस्तकं आरामात वाचू शकता. तर हीच पॉवर असते कंपाऊंड इफेक्टची. चॅप्टर नंबर 2, निवडीचं महत्त्व. तुमच्या यशासाठी तुम्ही घेतलेल्या निवडी महत्त्वाच्या असतात. योग्य निवड तुम्हाला पुढे नेते तर चुकीच्या निवडी तुम्हाला मागे खेचतात. आता हे कसं करायचं, तर तुमच्या प्रत्येक निवडीचं विश्लेषण करा, दीर्घकालीन परिणामांचा विचार देखील करा. तर उदाहरणार्थ, जर तुम्ही रोज जास्त साखर खाल्लात तर त्याचा आरोग्यावरती तुमचा परिणाम जो आहे तो काही महिन्यानंतर खूप जास्त होईल. त्यामुळे तुमची निवड महत्त्वाची आहे. चॅप्टर नंबर 3, सवयी या हॅबिट्स. तुमच्या सवयी तुमच्या आयुष्याचा पाया असतात. वाईट सवयी सोडा आणि चांगल्या सवयी निर्माण करा. लहान सकारात्मक सवयी घडवायला वेळ द्या. वाईट सवयींवरती लक्ष ठेवा आणि त्यांना हळूहळू बदला. उदाहरणार्थ, दररोज फक्त 10 पावलं जास्त चालण्याची सवय हळूहळू तुम्हाला मोठ्या अंतरापर्यंत नेऊ शकते. चॅप्टर नंबर 4, गती तयार करा. सातत्यपूर्ण सवयींमुळे गती म्हणजेच मोमेंटम तयार होतं आणि जे तुम्हाला यशाकडे नेतं. तर हे कसं करायचं, तर सुरुवातीला लहान लहान लक्ष ठेवा आणि ते साध्य करा. यश मिळाल्यावर पुढच्या टप्प्यावरती काम करा. चॅप्टर नंबर 5, प्रभावाचे महत्त्व. तुमचं आयुष्य तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर आणि वातावरणावर अवलंबून असतं. यासाठी सकारात्मक लोकांशी मैत्री ठेवा, नकारात्मक लोक आणि सवयींना टाळा. उदाहरणार्थ, जर तुमचं मित्रमंडळ प्रेरणादायी आणि प्रामाणिक असेल तर तुम्हालाही प्रगती करण्याची प्रेरणा मिळते. चॅप्टर नंबर 6, मेहनत आणि सातत्य म्हणजे डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. यशासाठी मेहनत आणि सातत्य गरजेचं आहे. चांगले परिणाम मिळवण्यासाठी लांब पल्ल्याचा विचार करा. तर यासाठी वेळापत्रक तयार करा आणि दररोज एक गोष्ट नियमित करा. उदाहरणार्थ, रोज तुम्ही 1 तास जरी व्यायाम केलात तरी एका महिन्यात, 2 महिन्यात किंवा 3 महिन्यात तुमच्या फिटनेसमध्ये नक्की बदल दिसेल. चॅप्टर नंबर 7, प्रगती मोजा. तुमचा प्रोग्रेस ट्रॅक करा. तुमचा प्रोग्रेस ट्रॅक केल्याने तुम्हाला कोणत्या ठिकाणी सुधारणा करायची हे समजतं. तुमच्या क्रिया आणि परिणाम लिहून ठेवा. तुम्ही जे उद्दिष्ट साध्य केलं त्यावर आधारित पुढचं ध्येय ठरवा. परिणाम काय होईल, तर यामुळे तुम्हाला योग्य मार्गावर राहण्यासाठी मदत होईल. त्या पुस्तकाची शिकवण काय आहे, पहिले म्हणजे लहान गोष्टीकडे लक्ष द्या. मोठ्या जेव्हा तुम्हाला यश हवं असतं ना तर त्यामागे लहान लहान सवयीचा मोठा वाटा असतो. दुसरं म्हणजे सातत्य ठेवा. नियमित कृतीमुळे मोठे बदल होतात. तिसरं म्हणजे नकारात्मक गोष्टींना टाळा. तुमच्या आजूबाजूचा प्रभाव सकारात्मक ठेवा. चौथं, यशासाठी वेळ द्या.
यश त्वरित मिळत नाही, सातत्याने काम केल्यानेच मिळतं. तर पुस्तकाचा निष्कर्ष काय आहे? द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी छोट्या सवयींचं आणि निर्णयांचं महत्त्व पटवून देतं. लेखक सांगतो की सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य निवडी आणि सकारात्मक प्रभाव यामुळे तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मोठ्या निर्णयांची गरज नाही, फक्त सातत्याने लहान लहान सवयींचं पालन करा, तरी तुम्हाला हव्याच्या गोष्टी सहज मिळतील. सो मित्रांनो, हे खूप पॉवरफुल पुस्तक आहे. हे पुस्तक मराठी भाषेमधनं अवेलेबल आहे तुम्हाला वाचण्यासाठी. तुम्हाला जर मराठीतनं खरेदी करायचं असेल तर ह्या पुस्तक खरेदी करण्यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे. तिकडून तुम्ही पुस्तक नक्की खरेदी करा. व्हिडिओ आवडला असेल त्याला नक्की लाईक करा, कमेंटमध्ये आम्हाला तुमचे फीडबॅक द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.